आमची बातमी, तुमचा व्यवसाय आता पोहोचेल लाखो लोकांपर्यंत। बातम्या प्रसिद्ध करायच्या असोत, व्यवसायाची जाहिरात करायची असो किंवा व्हिडिओ जाहिरात तयार करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची असो, अहिल्यानगर सिटीझन न्यूज आहे तुमच्या विश्वासाचा साथीदार। तुमच्या बातम्या आणि जाहिराती आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हजारो नव्हे तर लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। आजच संपर्क करा 9423182211 9422641963। अहिल्यानगर सिटीझन न्यूज, जे आपल्या मनात तेच आमच्या बातमीत। नमस्कार। नवीन असो किंवा जुने व्यावसायिक, तुमच्यासाठी आली आहे एक सुवर्ण व्यवसायाची संधी। इमिक इंडिया इलेक्ट्रिकल स्कूटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सोबत फक्त 2 ते 3 लाख रुपयामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करा। नाशिक सिन्नर MIDC मध्ये तब्बल 40,000 स्क्वेअर फूटच्या आधुनिक सुविधेत उच्च दर्जाच्या इलेक्ट्रिकल स्कूटर्सची निर्मिती केली जाते। तुमच्यासाठी उपलब्ध आहेत दमदार मॉडेल्स EV10X, EV20X, EV30X, EV40X, EV50X आणि EV60X। आणि खास म्हणजे बॅटरी, कंट्रोलर आणि मोटरवर 1 वर्षाची वॉरंटी। तुमच्या तालुक्यात स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची हीच योग्य वेळ आहे। डीलरशिपसाठी आजच संपर्क साधा। एक तालुका, एक डीलर। इमिक इंडिया। चला, आपल्या यशाच्या प्रवासाला आजच सुरुवात करूया। अहिल्यानगर सिटीझन न्यूज, जे आपल्या मनात तेच आमच्या बातमीत। श्री साईबाबा संस्थान, विश्वस्त व्यवस्था शिर्डी आणि नाट्यरसिक संत आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आयोजित श्री साई सच्चरित पारायण सोहळा 2026 याचा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात उत्साहात शुभारंभ झाला। यंदाच्या सोहळ्याचे हे 32वे वर्ष असून साई भक्त मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने पारायणात सहभागी झाले होते। साईबाबांच्या चरणी श्रद्धा ठेवून साई सच्चरिताचे वाचन आणि चिंतन केल्याने मनाला शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते। साईबाबांनी दिलेली श्रद्धा आणि सबुरी ही शिकवण आजच्या धावपळीच्या जीवनातही प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरत आहे। साई सच्चरितातील विचार आचरणात आणल्यास जीवनाला योग्य दिशा मिळण्यासोबतच सेवाभाव, माणुसकी आणि सदिच्छारांची प्रेरणा मिळते। ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तुषार महाजन यांचा 2019 मध्ये प्रथम साई सच्चरित पारायणाला बसण्याचा योग आला। त्यानंतर दरवर्षी साईबाबांच्या कृपेने पारायणामध्ये सहभागी होण्याची संधी मिळत गेली। 2019 ते 2026 या भक्तिमय प्रवासात यंदा पारायणाचे 8वे वर्ष पूर्ण होत असल्याने हा क्षण विशेष आनंददायी आणि भावनिक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। गेली 8 वर्षे साई सच्चरिताच्या माध्यमातून साईबाबांचे विचार, त्यांची शिकवण आणि भक्तीचा अनुभव घेताना जीवनात साई सेवेची आणि साई भक्तीची ओढ अधिक दृढ झाली। पारायणाच्या माध्यमातून मिळणारे मानसिक समाधान, सकारात्मक विचार आणि सेवाभावाची प्रेरणा ही शब्दात व्यक्त करणे कठीण असल्याचं यावेळी सांगण्यात आले। आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगात तरुण पिढीनेही साई सच्चरिताचे वाचन आणि पारायण करावे असे आवाहन करण्यात आले। साईबाबांचे विचार तरुणांना संयम, सकारात्मकता, श्रद्धा, सबुरी आणि माणुसकीचा मार्ग दाखवू शकतात। सुखी, समाधानी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी साई सच्चरितातील शिकवण आत्मसात करणे अत्यंत उपयुक्त ठरते। पारायण सोहळ्याच्या प्रारंभी भक्तांनी साई नामांचा जयघोष करत भक्तिभावाने सहभाग नोंदवला। संपूर्ण परिसरात ओम साईरामच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। साई चरणी श्रद्धा, मनात सबुरी आणि हातातून सेवा या त्रिसूत्रीने साई भक्तीचा हा प्रवास यापुढेही अखंड सुरू राहावा अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली। अहिल्यानगर प्रतिनिधी अण्णासाहेब बनसोडे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।